तुळजापूर तुळजाभवानी मंदिराचे पुजारी आणि ड्रग्ज प्रकरण याची सध्या चर्चा सुरू आहे। ड्रग्जशी संबंधित अनेक प्रकरणं आपल्या समोर येत असतात, पण या प्रकरणाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे या प्रकरणात पुजाऱ्यांचा असलेला कथित सहभाग। त्यामुळे खरंच या प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग आहे का? पुजारी म्हणून उल्लेख होत असलेला हा समाज नेमका कोण आहे? तुळजापुरात किती हजार पुजारी आहेत आणि या एकूण सगळ्या प्रकरणाचा अर्थ नेमका काय? हे ड्रग्ज प्रकरण काय? या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सुधीर, आपण पाहतात मुंबई तक। दिनांक 14 फेब्रुवारी, वेळ मध्यरात्री 12 वाजता धाराशिवमधील तामलवाडी टोल नाक्याजवळ पोलीस कारवाई करतात आणि या कारवाईत 49 ग्रॅम अर्थातच 2.5 लाख रुपयांचे ड्रग्ज पोलीस जप्त करतात। यावेळी 3 आरोपींना सुद्धा पोलीस इथून अटक करतात आणि इथूनच सुरू होतं ते तुळजापुरातलं ड्रग्ज प्रकरण। ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचं ठरवलं आणि या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली आहे। तर पोलिसांना ज्यांच्यावर संशय आहे असे 21 आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणाचं मुंबई कनेक्शनही समोर आलेलं आहे। हे सगळं ड्रग्ज मुंबईवरून पुरवलं जात असल्याची माहिती पोलिसांकडे आहे। याच आरोपात मुंबईतून एक महिला आणि तिच्या पतीला सुद्धा अटक केलेली आहे। त्यानंतर पुणे आणि सोलापूरमधून सुद्धा 2 आरोपींना अटक केलेली आहे। इतर आरोपी ही तुळजापूर आणि आसपासच्या परिसरातले असल्याची पोलिसांची माहिती आहे। हे 14 आरोपी नेमके कोण आहेत? त्यामध्ये कंझ्युमर आहेत की पेडलर आहेत? हा आकडा पोलिसांनी अजून समोर आणलेला नाहीये। मात्र या प्रकरणात उल्लेख होत असलेले पुजारी नेमके कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत। या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सुरू झाली ती पुजारी या शब्दाच्या उल्लेखामुळे। पण हे पुजारी म्हणजे इतर मंदिरात ज्या पद्धतीने 4 ते 5 पुजारी नियमित देवाची पूजा किंवा सेवा करत असतात ते पुजारी आहेत का? तर तसं नाही। ज्या पद्धतीने तुळजापूरमध्ये पुजारी म्हणजे 3 मोठी मंडळ असलेला एक समाज आहे। यामध्ये बोपे, पाळीकर आणि उपाध्याय असे 3 मंडळ आहेत। या सर्व मंडळातील लोकांना वारसा हक्काने पूजा करण्याचा मान मिळतो, अर्थातच ते पुजारी म्हणवले जातात। विशेष म्हणजे पाळीकर मंडळातील 16 घरांनाच फक्त मूर्तीची पूजा करण्याचा मान आहे, तर इतर पुजारी हे मंदिरात इतर सेवा करत असतात। असा एकूण तब्बल 4000 लोकांचा हा तुळजापुरातला पुजारी समाज आहे। हे सगळे पुजारी फक्त पूजा अर्चा करण्याचंच काम करतात असं नाहीये, तर याच्यातल्या अनेकांचे हॉटेल किंवा इतर व्यवसाय सुद्धा आहे। एकूणच तुळजापुरातल्या याच पुजारी समाजानं या ड्रग्ज प्रकरणाबद्दल काय म्हटलंय त्यांच्याशी संवाद साधलाय मुंबई तकने। या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले की पुजाऱ्यांचा उल्लेख होणं हे एक मोठं षड्यंत्र आहे। तुळजापूरमध्ये 2-3 वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे। हेच संपवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी उठाव केला होता, अर्थातच पुजाऱ्यांनीच या विरोधात भूमिका घेतली होती। तुळजापूर बदनाम होऊ नये, तिन्ही पुजारी मंडळाच्या लोकांनी एकत्र येत ही भूमिका घेतली होती। मात्र ज्या पुजाऱ्यांचं नाव आलं असं सांगितलं जातंय ते देवीची पूजा अर्चा करत नाहीत। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारा म्हणाले की आमच्याकडे पक्की माहिती नाहीये, पण पोलीस चौकशीत जे समोर येईल त्यानुसार आम्ही ट्रस्टची चर्चा करून कारवाई करू। एकूणच या प्रकरणात जे 14 आरोपी अटक केलेले आहेत यामध्ये अमित उर्फ चिमू आरगडे, युवराज दळवी, संदीप राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतुराज गाडे, संकेत शिंदे, पुण्यातील सुलतान उर्फ टिपू शेख, सोलापुरातील जीवन साळुंखे, राहुल कदम, परमेश्वर, गजानन हंगेकर हे सर्व 14 जण धाराशिव जेलमध्ये सध्या आहेत। तर दुसरीकडे नगराध्यक्ष उर्फ बापू कने, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे, तस्कर इंद्रजीत सिंग उर्फ मिट्टू रणजित सिंह ठाकूर, प्रसाद उर्फ गोटन कदम, परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, आलोक शिंदे, अभिजित गवाड, तर मुंबई येथील संतोष खोत, तुळजापुरातील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे, श्याम भोसले, संदीप पाटील, जगदीश पाटील, विशाल सोंजी, आकाश अमृतराव, दुर्गेश पवार, रणजित पाटील, नाना खुराडे व सोलापूर जिल्ह्यातील उपळा येथील अजून 21 जण हे सध्या फरार आहेत। त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। या सर्व ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीमध्ये कुणीही असो, जर ते पुजारी असले तरी कारवाई करा। तसंच या चौकशीमध्ये ज्यांची नावं आहेत ते खरंच पुजारी आहे का असा सुद्धा सवाल पुजारी समाजानं उपस्थित केलेला आहे। पुजारी मंडळाचं नाव घेतलं की हा विषय कुठेतरी वेगळ्या वळणाला जाईल आणि या प्रकरणात पुढे कारवाई होणार नाही
असा सुद्धा एक षड्यंत्र असल्याचा आरोप या पुजारी मंडळातील सदस्यांकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रकरणातील काही राजकीय कनेक्शन समोर येतात का? ज्या आरोपींना अटक केलेली आहे, जे आरोपी संशयित आहे, ते खरंच पुजारी आहेत का? ते मंदिरात पूजा अर्चा करणारे लोकच आहेत का? हा सगळा आता तपासाचा भाग असणार आहे। त्यामुळे या प्रकरणात काय माहिती येते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणारच। तुर्तास इथेच थांबूयात। पाहत रहा मुंबई तक।